मज पुढे नाही अनेक बोलता, ऐसे काही चित्ता वाटत असे, याचा काही तुम्ही देखावा परिहार, सर्वज्ञ उदार पांडुरंगा, काम क्रोधे नाही सांडिले आसन, राहिले वसोन देहामध्ये, तुका म्हणे आता झालो उतराई, कळो यावे पायी निरोपिले. अरे माझ्यासारखा दुसरा कोण बोलका आहे असे माझ्या चित्ताला एकसारखे वाटत असते. सर्व काही जाणणाऱ्या हे पांडुरंगा, माझी ही अवस्था दूर करण्यासाठी तुम्ही थोडा विचार करा. अजून माझ्या मनामधील कामक्रोधानी आपले स्थान सोडले नाही, ते माझ्या देहामध्येच स्थान बळकट करून बसले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी स्थिती समजून यावी म्हणूनच पायाशी ठेवला असून त्यामुळे मी आता उतराई झालो आहे. सावित्रीचे विटंबन रांडपण करीतसे, काही जाळावे ते नाव अवघे वाव असे ते, कुबेर नाव मोळी वाही कैशी पाहे फजिते, तुका म्हणे ठुनगुण देखो उगे मूर्ख फुंदता. एखाद्या बाईचे नाव मात्र सावित्री असावे आणि ती रांडपण करीत असते तर त्या नावाचा तिला काही उपयोग नाही. त्या नावाला काही जाळायचं आहे, ते सर्वच व्यर्थ आहे. एखाद्याचे नाव कुबेर आणि धंदा करतो मोळी वाहण्याचा, ही त्याची केवढी फजिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच दांभिकपणा दाखवून व्यर्थपणे का घमेंड करावे. न गमेशी झाली दिवस रजनी, राहिलो लाजोनी नो बोलावे, रुची विन काय शब्द वाऱ्या मापू, अनादरे कोप येत असे, आपुली आरडे आपुलेची म्हणून दाटे समाधान पावतसे, तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते, काय करू रे ते वादावाद. हे देवा, तुझ्याशिवाय मला रात्रंदिवस अजिबात करमत नाही आणि लाजेमुळे मला न बोलल्यामुळे मी तसाच मूक होऊन राहिलो आहे. माझ्या शब्दांची जी काही आवड आहे ती तुम्हाला काही दिसत नाही. वाऱ्यास मोजल्याप्रमाणे ते व्यर्थ होत असल्यामुळे या अनादरामुळे मला तुमचा राग येत आहे. आपले मन आपल्या ठिकाणी रडत असते आणि मग आपण होऊन समाधान पावते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सर्व तुम्ही जाणीत आहात, उगीच मी व्यर्थ वादविवाद तुमच्याशी कशासाठी करू. मेल्यावरी मोक्ष संसार संबंध, हारालिया बद्ध ठेवा माम, वागवित संदेह राहो कोठवरी, मग काय थोरी सेवकाचे, गाणे गीत आम्हा नाचणे आनंदे, प्रेम कोठे भेदे अंगा येते, तुका म्हणे किती सांगावे दृष्टांतो, नसता तू अनंत सानुकूळू. देवा, तुमच्या ठिकाणी आम्ही विश्रांती घेण्यास आल्यानंतर आम्हाला बद्ध करून तुम्ही ठेवता, पण मेल्यानंतर आम्हाला संसार बंधन मिळणार की मोक्ष मिळणार हे काय समजावे. अशा प्रकारचा संशय आम्ही कुठपर्यंत मनामध्ये ठेवून घेऊ. यामध्ये तुमच्या सेवकाचा थोरपणा राहत नाही. आम्ही तुमचे गीत गाऊन तुमच्या पुढे प्रेमाने आणि आनंदाने नाचावे आणि वरील प्रकारचा जो भेद किंवा संशय मनामध्ये आल्यानंतर असे प्रेम अंगामध्ये किंवा अंतरामध्ये कसे काय येणार. जर संशय असेल तर प्रेम राहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे आणखी किती मी दृष्टांत देऊन तुम्हाला सांगावं. अनंता, तू जर अनुकूल नसील तर त्याचा काय उपयोग आहे. एकाएकी आता सावेसे वाटे, तरीच हे खोटे चाळे केले, वाजवून तोंड घातलो बाहेरी, कुल्ले करून दारी माझी वसा, उजेडाचा केला दाटून अंधारू, सवे हुद्देदार चेष्टाविला, तुका म्हणे भय होते तोची वरी, होती काही वरी स्वामी सेवा. हे देवा, तुम्हाला नेहमी एकटे राहावेसे वाटते म्हणूनच असे तुम्ही खोटे चाळे आम्हाला फसवण्यासाठी करत असता. ईश्वर हा निर्गुण आणि निराकार असल्याचे आम्हाला सांगून आम्हाला बाहेर घालवलेत आणि आपण स्वतः कुलूप लावून आतमध्ये दडून बसलात. तुमच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश असून सुद्धा मुद्दामच तुम्ही अज्ञानाचा अंधार पसरवला आहे आणि त्याबरोबरच तुमच्या करणीचे समर्थन करणाऱ्या वेदशास्त्राच्या हुद्देदाराला तुम्ही प्रवृत्त केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे आमचे स्वामी सेवकाचे नाते उरलेले आहे तोपर्यंतच तुमचे भय आमच्या मनामध्ये उरले होते, पण आता ते भय शिल्लक राहिले नाही. काय नव्हेसी तू ऐको देखो कासया पृथको, मुंग्या कैचे मुंगळे नटनाट्य तुझे चाळे, झाली तरी मर्यादा किंवा त्रासावे गोविंदा, तुका म्हणी साचा कोठे जासे हृदयीचा.
हे देवा, विविध वस्तूंच्या रूपाने तू एकच आहेस असे असताना मी तुला वेगळेपणाने का पाहू? मुंग्या मुंगळे असे अनेक प्राणी कसले आलेत? हे सर्व तुझेच नाटकी चाळे आहेत. हे गोविंदा, तुझ्या कर्तृत्वाची मर्यादा झाली म्हणूनच आम्ही का त्रासावे? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आमच्या हृदयामध्ये आहेस आणि तू दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही, हेही आम्हाला माहित आहे. काजी वाढविले न लगता हे उगले, आता मानिता कांटाळा, भोवती मिळाली या बाळा, लावून या सवे पळता दिसाल बरवे, तुका म्हणे बापा येता न कळाची रूपा. देवा, हा व्याप तुम्हाला जर नको होता तर उगीच हा पसारा तरी का मांडलात? तुमच्या भोवती आम्ही मुले बाळे जमा झालेले आहोत आणि आता आमचा तुम्हाला कंटाळा कसा काय आला? आम्हाला तुमची सवय लावलीत आणि सेवेला लावलीत, तसेच तुम्ही निराकारात पडून जाता, हे काही चांगले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विविध रूपाने नटलेला आहात तेव्हा तुम्हाला हे ज्ञान नव्हते का? सुदेलियानु द्यावे पात्र न विचारून, धर्म आहे वर्मांगी कळले पाहिजे प्रसंगी, द्रव्यानी कन्या येथे कुळ कर्मशोधन्या, तुका म्हणे पुण्य गाठी तरी चवचे तासी भेटी. जो भुकेने व्याकुळ झालेला आहे त्याच्या योग्यतेचा विचार न करता त्याला अन्न द्यावे. कोणत्या प्रसंगी काय करावे हे कळण्यामध्येच धर्माचे वर्म आहे. द्रव्यदान आणि कन्यादान मात्र करताना चांगले वाईट कुळ धर्म यांचा शोध करावा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या पदरी पुण्य असेल तरच त्याच्याकडून ह्या वरील गोष्टी घडून येतात. वेचावे ते जीवे पूजा घडे ऐसे नावे, बिगारीची ते बिगारी साक्षी अंतरीचा हरी, फळ बीजायसे कार्य कारणा सरिसे, तुका म्हणे मानू लवणा सारिखे लवण. आपला जीव देवाला समर्पण करण्याने देवाची खरी पूजा होत असते. याशिवाय जे इतर सर्व काही आहे ते बिगारीच्या कामाप्रमाणे आहे आणि याला साक्षीदार अंतकरणामधील श्रीहरी आहे. जसे बीज असते तसेच फळ असते आणि कारणाप्रमाणेच कार्य घडून येते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ जसे नम्रत्व असेल त्याला त्याप्रमाणे देव ज्ञान देत असतो. मज नाही धीरू तुम्ही न करा अंगीकारू, ऐसे पडिले विषम बळी देवा हुनी कर्म, चालून ने वाटू केल्या न पवे बोभाटू, वेचून ने जीवे तुका उदास धरिला देवे. जेव्हा तुम्ही माझा स्वीकार केलेला नसल्यामुळे मला आता काही धीर धरवत नाही. माझ्यावर हे असे संकट असून देवाहून माझे कर्म बलवान झालेले दिसते. देवा, तुमच्याकडे येण्याची वाट मला माहीत नाही आणि तुमच्या नावाने बोभाटा केला तर तो मला पचत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देहाचा तुमच्यासाठी मी खर्च करावा आणि तो कसा करावा हे मला समजत नाही, कारण तुम्ही मला दर्शनाविषयी उदास केलेले आहे. तळमळी चित्तू दर्शनाची आशा, बहु जगदिशा करुणा केली, वचनीच संत पावले स्वरूप, माझे नेदी पाप योगा येऊ, वेठी ऐसा करी भक्ती व्यवसावू, न पवेची जीव समाधानू, तुका म्हणी कै देशील विसावा, पांडुरंगे धावा घेते म्हणून. हे भगवंता, तुझ्या दर्शनाच्या आशेने माझे चित्त तळमळत आहे. तुमच्या प्राप्तीविषयी मी फार व्याकुळ झालो आहे. या करुणेच्या शब्दांनी अनेक संतांना तुमचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तुझ्या स्वरूपाला ते पावलेले आहेत, पण माझे पाप मात्र अशा प्रकारचा योग घडवून आणू देत नाही. जुलमाच्या कामासारखा मी या भक्तीचा व्यापार करीत आहे, त्यामुळेच माझ्या जीवाला समाधान मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, मला तू कधी विसावा देशील? माझे मन तुझ्याकडे एकसारखे ओढ घेत आहे. आगताही खोडी चळण मोडविते काडी, ऐसे अनावर गुणू आवरावे काय म्हणू, नाही जरी संगू तरी बडबडविती रंगू, तुका म्हणी देवा तुमची न घडेची सेवा. एखादा जर शौचाला बसला तरी त्याला जवळची काडी मोडून काहीतरी हालचाल करावीशी वाटते. अशा अनावर खोडी अनेक जणांना असतात. काय काय म्हणून सावराव्यात. दुसऱ्या कोणाची संगत सोबत नसताना सुद्धा स्वतःशीच बडबड करत रंगात येऊन ते बोलत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अवगुणामुळेच, अशा नाना प्रकारच्या सवयीमुळेच तुमची सेवा मात्र कधी घडून येत नाही. देह निरशे तरी बोलावया नुरे उरी,
हेर वाचेचे वाग्जाळू अलंकारा पुरते बोलू काचे तरी कढे जाती ऐसे चित्त ओढे विष्णुदास तुका पूर्ण धनी जाणे चुका. ज्याच्या देहाचा निराश झाला आहे त्याला बोलायला काही शिल्लक राहत नाही. त्या वाचून इतर सर्व वाणीचे व्यर्थ वाग्जाळ आहे. केवळ अलंकारिक शब्द जंजाळ आहे. लोणी कच्चे आहे तोपर्यंतच ते कडकड असा आवाज करते आणि कळते. त्याप्रमाणे ज्याची जशी जात असते तसेच त्याचे चित्त ओढले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास असून आमच्यामध्ये पूर्णत्व आहे की चुका आहेत, काही कमी आहे, हा तो श्रीहरीच जाणत आहे. खोट्याचा विकराम येथे नव्हे काच हिरा काय जावा याचे काम उगाच वाढ वावा श्रम परीक्षका विनू मिरवो जाना तेथे हिनू तुका पाया पडे वाद पुरे हे झगडे. हातामध्ये काच घेऊन जर कुणी हा हिरा आहे असा जर मानू लागला तर त्याचे हे खोटे बोलणे या ठिकाणी विकले जाणार नाही. त्याप्रमाणेच तुम्ही उगीच तुमच्या साधुत्वाच्या खुणा कशासाठी आम्हाला दाखवता, उगीच श्रम मात्र वाढवून घेता. नीट परीक्षा केल्यानंतर अंगावरील जे जे दागिने मिरवाल त्याचे खोटे आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो, पण आता वादविवाद आणि झगडे पुरे करा. पंढरीच घडी अतित्यायी मृत्यू तो जाय पतित अधपाता दुराचारी मोक्ष सुखाचे वसती भोळी बाळमूर्ती पांडुरंगू केला न सहावे तीर्थ उपवास कथे विन दोष साधनते कालियापी भेद मानिता निवडे श्रोत्रियाशी जोडे अंत्यजता माहेरी सल्लज्जो ते जाना शिंदळी काळीमा काजळी पावविते तुका म्हणे तेथे विश्वास जतनू पुरे भीमा स्नान समपायू. पंढरपुरामध्ये जर कुणी आतताईपणाने आपला जीव देईल, आत्महत्या करील तर तो पातकी नरकालाच जाईल. या ठिकाणी कुणी दुराचारी असेल तरी पश्चातापाने त्याला मोक्ष मिळेल, कारण येथे भोळी बाबडी अशी पांडुरंगाची बाळमूर्ती आहे. या ठिकाणी जर कुणी तीर्थ उपवास केला तर तो या देवाला सहन होत नाही, आणि या ठिकाणी हरिकीर्तनाशिवाय इतर कोणते साधन आचरले तर ते दोषास्पद होते. कीर्तनाच्या काल्यामध्ये कुणी जर भेद मानला आणि कुणी कुणाला निवडून दूर ठेवले तर ते मोठे वेदशास्त्रज्ञ जरी असतील तरी त्यांना अस्पृश्यत्व प्राप्त होईल. जी स्त्री आपल्या घरी आईबापांच्या जवळ लाजते ती वाईट चालीची आहे असे समजावे, कारण अशा स्त्रीला काजळीप्रमाणे काळीमा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, येथे मनामध्ये विश्वास ठेवून या भीमा नदीच्या पाण्यामध्ये स्नान करून विठ्ठलाच्या समचरणावर मस्तक ठेवणे हेच अधिक चांगले आहे. चातुर्याच्या अनंत काळा सत्य विरळा जाणता हास त्यासवी हासे जनो रडता भिन्नो पालटे जळू वैसे वांजट बोलू गुणा मोलू भूसमित्या तुका म्हणी अंधळ्या ऐसे गोंगळ पिसे कौतुकू. लोकांच्या अंगामध्ये चातुर्याच्या अनंत कला असतात. हे अनंत कलाचे लोक आहेत, पण सत्य जाणणारा फारच विरळ असतो, एखादाच असतो. जो हसतो अशा हसणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये सारे जग हसत असते, आणि जो रडतो अशा रडणाऱ्याकडे पाहून सगळे लोक दूर होतात. अशा प्रकारे क्रियेविन बोलण्याला आग लागू, कारण चांगल्या गुणांना किंमत आहे, मात्र नुसत्या भुसकाटाला शून्य किंमत येते. तुकाराम महाराज म्हणतात, वेडे लोक कौतुकाने आंधळ्याप्रमाणे वागतात आणि ते फसतात. न युवाचे अनुचित वाणी नसो मने कुडी बुद्धी ऐसे मागा रे जना नारायणा विनवणे काम क्रोधा पडू चिराव ऐसा बरा सायासू तुका म्हणे नाना छंदे या विनोदे न पडावे. माझ्या वाणीने कधी सुद्धा अनुचित शब्द उच्चारले जाऊ नयेत आणि मनात कधी वाईट बुद्धी निर्माण होऊ नये. हे लोक हो, नारायणाला अशी विनंती करून तुम्ही अशाच प्रकारची मागणी करा. काम क्रोधादी विकारांवर दगड पडू द्या आणि ते बंद होऊन जाऊ द्या, असेच सदा सर्व काळ तुम्ही प्रयत्न करा. तुकाराम महाराज म्हणतात, उगीच नाना प्रकारच्या छंदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये दुनियादारीमध्ये थट्टेने सुद्धा कधी पडू नका. माझी आदिहाची मज नाही चाडू कोठे करू पोडू अनिकांचे इच्छिता ते मानू मागा देवापासे असा संचिताशी गुंपले हो. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना माना तुका म्हणे कोणी देवाचे वचनू नसता ती शीण वाढवावा. मलाच माझ्या देहाची पर्वा नाही,
तिथे मी दुसऱ्याचे कौतुक कसे करू? हे लोक हो, तुम्ही आपल्या संचित कर्मामध्ये गुंतून राहिलेले आहात. ज्याची इच्छा करता ते तुम्ही फक्त देवाजवळ मागा. आम्ही आपला देह प्रारब्ध भोगाच्या स्वाधीन केलेला आहे आणि मानापमानाहून वेगळे होऊन आम्ही राहिलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, या तुमच्या मागणीसाठी कुणी शब्द खर्च करावा आणि स्वतःचे परिश्रम वाढवून घ्यावेत. धरिता इच्छा दुरी पडे, पाठी सोहळे उदासा, म्हणुनी असट म्हणू नका खुनो सांगतो, आमिषापाशी अवघे वर्मू सोस श्रम पाववे, तुका म्हणे बीज न्यायी तेथे यावे फळाने. कुठल्याही विषयाची जर इच्छा मनामध्ये धरली तर तो दूर पळत राहतो. उलट त्याच्याकडे पाठ फिरवताच अनेक सुख सोहळे त्याच्या मागे लागतात. म्हणूनच मनाने पूर्णपणे आसक्त असावे ही तुम्हाला एक चांगली खूण सांगतो. अनेक प्रकारच्या विषयभोगांचा सोस करणे हेच सर्व दुःखाचे वर्म आहे असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात, जिकडे बीज न्यावे तिकडेच फळ येते. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाणू, तयाचे वदन नावलोका, तार्कियाचे अंगू आपणा पारिथे, माझिऱ्या सारखे वाई चाळे, माता निंदित या कोण तो आधारू, भंगले खापरो याचे नावे, तुका म्हणी आडराने ज्याची चाली, तयाची ती बोली मिठे विनू. वेदशास्त्रे पुराणे यामध्ये सांगितलेले ज्याला मान्य नाही त्याचे तोंड पाहू नका. जो तार्किक असतो तो स्वतःलाच पारखा झालेला असतो. उगीच माजलेल्या माणसाप्रमाणे तो व्यर्थपणे बरळत राहतो. जो आईची निंदा करतो त्याला कुठला आधार? त्याच्या पापाचे खापर त्याच्याच डोक्यावर फुटते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे वागणे असे आडमार्गाचे असते त्याचे बोलणे मिठाशिवाय खाल्लेल्या अन्नाप्रमाणे आळणीच बेचव असते. कस्तुरीची अंगी मिनली मृतिका, मग वेगळी का येईल लेखू, तया परिभेद नाही देवभक्ती, संदेहाच्या युक्ती सर्व द्याव्या, इंधने ती आगी संयोगाच्या गुणे, सागरावरुषणे वाहणतोची, तुका म्हणे माझे साक्षीचे वचनो, येथे तो कारण शुद्ध भाव. एकदा का माती कस्तुरीमध्ये मिसळली मग ती काही वेगळी राहत नाही, ती कस्तुरी सारखीच सुवासिक बनते. त्याप्रमाणेच देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद नसतो. या संबंधी संशयाच्या ज्या ज्या काही कल्पना असतील त्या सर्व नाहीशा करा. अग्नी आणि इंधन यांच्या संयोगातच इंधन म्हणजे लाकडे वगैरे सर्व काही अग्निरूप होऊन जातात आणि सागराला ओहोळ मिळाल्यानंतर तो सागर रूपच होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे बोलणे अनुभवाचे आहे आणि या ठिकाणी केवळ शुद्ध भावाचेच काम आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्यागू, ज्ञान ब्रह्मी भोगो ब्रह्मतनू, देहाच्या निरसने पाविजी या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाकू, एका विनयक कामा नये, तुका म्हणे मज कळे ते चाचणे, बडबडीची वाणी अथवा सत्य. सर्वानुभूती भगवत भाव कल्पून सर्वत्र ईश्वरच आहे असे समजून नमन करणे ही भक्ती आहे आणि सर्वस्वाचा त्याग करणे हेच खरे वैराग्य आहे. देह हा ब्रह्मरूप करून ब्रह्माचा भोग घेणे हे ज्ञान आहे आणि देहभावाचे निरसन करून म्हणजे हा देह माझा नाही असे दृढ निश्चयाने समजून स्वस्थानाची प्राप्ती करून घेता येते. पाणी, अग्नी आणि धान्य या गोष्टी एकत्र आल्या तरच चांगल्या प्रकारचा स्वयंपाक तयार होतो. यामधील एक जरी नसेल तरी काही उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ही पोकळ बडबड आहे की त्यामध्ये काही सत्य अर्थ दडला आहे याची परीक्षा करताच तुम्हाला समजून येईल. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलू सांभाळ उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख, दौरले हे काया कृपेच्या उरसे, नव्हे येणारचे उधरलो, तुका म्हणे मजू न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडवला. श्री संतांच्या चरणावर माथा ठेवून त्यांना साष्टांग दंडवत मी घालीत आहे. तुम्हीच माझ्या चित्तामध्ये प्रेम सुख वाढवले आहे आणि मी विश्रांती स्थानाला पोहोचलो आहे. आता या स्थितीचा तुम्ही सांभाळ करा. तुमच्या कृपेच्या वर्षावाने माझी काया आता सुशोभित झाली आहे. आता खरोखर उद्धाराशिवाय दुसरे काही वेगळे राहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या पूर्व पुण्याईमुळेच मला हा ठेवा मिळालेला आहे. माझ्या हातून काही सेवा घडली नसली तरी सुद्धा माझ्या पूर्व पुण्याईच्या बळाने
मला हा ठेवा सापडलेला आहे. नेनू काय नाडू आला उचितो काळाडू, नाही झाली संत भेटी एवढी हानी काय मोठी. सहज पाया पाशी जवळी पावली आयसी, चुकी झाली आता कायू तुका म्हणे उरली हायू. योग्य वेळी कोणत्या प्रकारचा अडथळा आड आलेला आहे हे काही समजत नाही. साधू संतांची भेट झाली नाही ही फार मोठी हानी आहे. नाहीतर त्यांच्या पायाजवळ सहजासहजी येऊन पोहोचला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, आता एकदा चूक झाल्यानंतर काय करणार, नुसती हाय हाय करणे हेच हाती राहते. अनेक काही नेने असे पायांच्या चिंतने, माझा अनुभवा विसरू नाही अनेक आधारू. भांडवलू सेवा हाची ठेवीला ठेवा, करी मान भावा तुका विनंती करी देवा. या भगवंताच्या पायांचे मी चिंतन करीत असल्यामुळे दुसरे मी काही जाणत नाही. देवा, माझा विसर तुम्हाला कधी होऊ नये, कारण मला तुमच्याशिवाय दुसरा कुठलाच आधार नाही. तुमच्या सेवारूपी भांडवलावरच, तुमची सेवारूपी भांडवल हेच माझ्या जवळ शिल्लक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझ्या भावभक्तीचा मान ठेवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आरुष माझी वाणी बोबडे उत्तरे, केली ते लेकुरे सलगी पायी. करावी कवतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारिजे. आधारी वदली प्रसादाची वाणी, उच्छिष्ट सेवनी तुमची या. तुका म्हणी हेची करीतो विनंती, मागे न पुढती सेवा जाणू. माझ्या आरुष वाणीने वेड्या वाकड्या शब्दांनी मी तुमच्याशी बोललो, बोबड्या उत्तराने तुमच्याशी भाषण केले. ही लहान लेकराने आपणाजवळ सलगी केलेली आहे. संत मायबापांनी याचे कौतुक करावे आणि माझ्यामध्ये असलेल्या या प्रेम भक्तीला पाणी देऊन तिचे चांगले रोपण करून वाढवावे. आपल्याच आधारामुळे माझ्या तोंडून ही प्रसादाची वाणी बाहेर पडत आहे. तुमच्याच उच्छिष्ट सेवनाने मी हे सर्व बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपणाकडून मला पुढे सेवेचे दान मिळेल हीच विनंती मी तुमच्याजवळ हात जोडून करीत आहे. पुरुष हाती कंकण चुडा, नवल दोडा व्रतिया. पहा कैसी विटंबना नारायणा देखिली, जळो वैसी वृदावळी भाट ओळी पणाची. तुका म्हणी पाहू डोळा अवकळा नयेही. पुरुषाच्या हातामध्ये बांगड्याचा चोडा असणे हे मोठे वाईट लक्षण आहे, हे फार मोठे नवल आहे. नारायणा, पहा ही कशी विटंबना झालेली आहे. भाटाप्रमाणे व्यर्थ बडबड करण्याची वृत्ती असणाऱ्याच्या वेदाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची अवकळा डोळ्यांनी पाहणे नको. वित्ती एवढेसे पोटो केवढा बो भाटो तयाचा. जळू याची विटंबना भूक जना नाचवी. अभिमान श्री भारू झाले खरो तृष्णेचे. तुका म्हणी नरका जावे हाची जीवे व्यापारू. अरे हे वितभर पोट आहे आणि ते भरण्यासाठी केवढी यातायात, केवढा बोभाट करावा लागतो. आणि या पोटाचा केवढा मोठा बोभाट माजलेला आहे. पोटाची भूक माणसाला वाटेल तसे नाचवते आणि नागवते. अशी त्याची विटंबना जळून जाऊ. विविध तृष्णांचे म्हणजे इंद्रिय विषयांचे ओझे डोक्यावर घेऊन लोक गाढव बनले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशामुळे जीवाला नरकाला जाण्याचाच व्यापार घडतो. शेवटाशी जरी आले तरी झाले आंधळी. सोहिताचा लेश नाही दगडा काही अंतरी. काय परिसासवी भेटी खापर कोणती झालिया. तुका म्हणी अधमजनू अवगुणची वाढवी. अरे मरणाचा दिवस जरी आला तरी सुद्धा हे लोक कशी अज्ञानाने अंधळे झाले आहेत. अशा या दगडाच्या मनामध्ये सोहित साधण्याचा लेश मात्रही कधी विचार येत नाही. खापराच्या तुकड्यांची भेट परिसाशी झाल्याने त्याचा काही उपयोग होत नाही. लोखंडाला जर परीस लागला तरच त्याचं सोनं होतं, पण खापराला परीस लागून त्या खापराचं सोनं होऊ शकत नाही. अशा प्रकारचे हे खापरासारखे लोक आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या वाईट लोकांकडून अवगुणच वाढवले जातात. प्रायचित्ते देतो दैवा जातो लोका सकळा. धरितील ते तरते मनी जाती घाणी वायात्या. निग्रह अनुग्रहाचे ठायो देतो धायो पाहुनी. तुका झाला नरसिंही भय नाही कृपेने. सर्व लोकांना प्रायश्चित देत हा तुकाराम निघाला आहे. माझा हा उपदेश जे मनामध्ये धारण करतील आणि त्याप्रमाणे वागतील ते खरोखर तरुण जातील, आणि जे ऐकणार नाहीत
ते वायाच जातील आणि नरकाला जातील. दमन किंवा कृपादान हे समोरच्या माणसाचा अधिकार पाहूनच ठरवावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या कृपेने मी नरसिंह झालो आहे. मला आता कसलीही भीती शिल्लक राहिली नाही. दुर्जनाची अंगू वघेची सरळू, नरकाचा कोथळू साठवणू, खाय अमंगळू बोले अमंगळू, उठवी कपाळू संघष्टने, सर्पा मंत्र चाले धरावया हाती, खळाची ते जाते निखळचे, तुका म्हणे काही न साहे उपमा, आणि काधमा ओखट्याची. दुर्जनाचे सर्व अंगच आणि सर्वच काही नरक साठवण्याचा जणू काही कोथळा आहे. त्याचे वागणे अमंगळ असते, खाणे अमंगळ असते, बोलणे अमंगळ असते. आपल्या संगतीने तो दुसऱ्याचे कपाळ उठवीत असतो. मंत्राच्या सामर्थ्याने सर्पही हातामध्ये धरता येतो, पण त्यापेक्षाही या दुष्टाची जात फारच भयंकर आणि वाईट असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुर्जनाला कोणत्याही वाईटाची जरी उपमा दिली तरी ती त्याला शोभत नाही, इतका तो वाईट असतो. ऐकाजी संतजनू सादर मन करुणी, सकळांचे सार एकू, कंटकते तेजावी, विशेषता कांद्याहुनी, सेविता घाणी आगळी, तुका म्हणे ज्याची जोडी, ते परवडी बैशिजी. हे संत लोक हो, तुम्ही हे सावध चित्ताने नीटपणे ऐकून घ्या. सर्व गोष्टींचे एकच मर्म आहे, एकच तात्पर्य आहे. ते हे आहे की दुष्ट लोकांचा पूर्णपणे त्याग करावा. कांद्यापेक्षा कांदा खाणाऱ्याचीच अधिक घाण येते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची जशी संगत करावी तसा विपुल लोभ होत असतो. आज्ञा पाळून यासे एकसरी, तुमची उत्तरे संतांचीही, भागवनी देह ठेवेला पायी, चरणावरी डोई येथूनची, येणे जाणे हे तू पाधीचे मुळू, पूजा ते सकळ कर्तव्य, तुका म्हणी असे चरणीचा रजू, पदीच सहज जेते तेथे. तुम्हा संतांची उत्तरे ऐकून मी त्या आज्ञेप्रमाणे वागत आहे. या प्रपंचामधून मोठ्या कष्टाने श्रमाने काढून हा देह मी तुमच्या पायी ठेवला आहे. इथूनच तुमच्या पायावर मी डोके ठेवले आहे. जाणे येणे हे तर उपाधीचे मूळ असते आणि काही कर्तव्य न उरणे ही पूजा असते. तुकाराम महाराज म्हणतात, सहज स्थितीने मी ज्या ठिकाणी असेन तेथे मी तुमच्या चरणावरील धूळच आहे असे समजा. न संडा वाठाव ऐसा निश्चयाचा भाव, आता पुरे पुन्हा यात्रा, हेची जारुनी सर्वत्र, सन्निधची सेवा असो करो निया देवा, आज्ञेच्या पाळणे असे तुका संता म्हणे. देवा, मी आता तुमचे स्थान कधीच सोडणार नाही असा माझ्या मनाचा निश्चय झालेला आहे. आता पुन्हा जन्माला येण्याची यात्रा पूर्ण झाली, पुरे झाली. मला आता परत नको. सर्वस्वाचा त्याग करून मी आता हेच धरून राहिलो आहे. तुमची सेवा करीता मी सतत तुमच्या जवळच राहू. तुकाराम महाराज म्हणतात, हे संत सज्जन हो, मी तुमच्या आज्ञेचे पालन करीत आहे. उपाधीचे बिजू जळून राहिले सहजू, आम्हा राहिली ते आता, चाली देवाची या सत्ता, पराधीन तेजने केले सत्ता नारायणे, तुका म्हणी जाणे पायू, कुंटले अनेक उपायू. सर्व प्रपंचिक उपाधीचे जे काही बीज आहे ते आता सहजासहजी जळून गेले आहे. आता या देवाच्या सत्तेनेच फक्त चालणे एवढेच आमच्यासाठी शिल्लक राहिलं आहे. आमचे जीवन या नारायणाने स्वतःकडे घेऊन पराधीन केले. त्यांच्या सत्तेनेच आता सर्व काही चालणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी फक्त या देवाचे पायच जाणीत आहे. मला इतर दुसरे उपाय खुंटून गेले आहेत. इतर उपायांची मला गरज सुद्धा राहिली नाही.